मग त्यांना तुम्ही स्मार्ट मीटर घ्यायला का लावला? 40 मीटर आला तर दुसरा जुना मीटर नव्हता का तुमच्याकडे अवेलेबल? आपल्याकडून कळतं की तुझे मीटर्स अवेलेबल आहे, स्मार्ट मीटर्स लावायला लागेल. मग ही बंदी कशासाठी? ही जबरदस्ती कोणासाठी? लावल्यानंतर बिल जनरेट कोण करतं? महावितरण. ते समाजिक मला वाटतं चुकीचं दिलेलं आहे. मग चुका कोणाच्या आहेत या साहेब? महावितरणाच्या चुका आहेत ना? सागर एक मिनिट साहेब, या व्यक्तीला 4,500 रुपये भरायला लावले. समजा जर त्याच्याकडे पैसे नसते मग 4,500 रुपये भरल्यानंतर मग बिल आणलं तो 1900 रुपयावर आणि एक्स्ट्रा पैसे जमा करून घेतले महावितरणने. एकच आहे की जे 48 सक्ती दिली त्या सक्तीचा विरोध करायला सर कसं आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला सांगितलं होतं भाषणामध्ये. त्यांनी म्हटलं होतं प्रीपेड मीटर आम्ही सक्तीचा लावणार नाही. तर एक आम्ही गॅरंटी सांगतो, आपल्याकडे कुठल्याही ग्राहकाला एक्सेप्ट फॉर गव्हर्नमेंट ग्राहक सोडलं की कोणा, कारण त्याचं बिल आता गव्हर्नमेंट डायरेक्टली भरणार आहे. ग्राहक बाकी कुठल्याही रेसिडेन्शियल असू दे, कमर्शियल असू दे, इंडस्ट्रियल असू दे, कोणालाही प्रीपेड मीटर नाही, सगळ्यांना पोस्टपेड मीटरच आहे. जे साहेबांनी म्हटलं तर ते म्हणजे कोणालाही आणि कुठलाही ॲज पर माय नॉलेज, कारण मी चीफ इंजिनियर लावलं तर ॲक्च्युअल पण आमचं होतं, कुठलाही याचा विचार सुद्धा नाही आहे आजच्या डेटमध्ये की काय प्रीपेड करायचं आहे की नाही करायचं आहे. आपल्या माहिती सांगितलं तो खारघरमध्ये जुने लावलेले होते प्रीपेड मीटर, ते अजूनही ते त्या लोकांना इच्छा की प्रीपेडच राहू दे. अशा प्रकारची मेसेज जी येतात आणि लोकांच्या सर ते आम्ही आमचा कर्मचारी आणि जे आमचे MSP आहेत जे मनसे आक्रमक झालेली आहे. तसे 2 दिवसापूर्वी MECB कडून एक मेसेज फिरतोय की 48 तासामध्ये स्मार्ट मीटर लावून घ्या. तेव्हा लोकांमध्ये भीती निर्माण झाली, तर प्रत्येक नागरिकांनी मनसेकडे धाव घेतली. आणि मला असं वाटतंय की हे जे सत्ताधारी आहेत हे अडाणीचे घरोघरी वीज मीटर हे स्मार्ट मीटर पोचवणारे हे सेल्समॅन आहेत. आणि जर हे MSCB वाले 48 तासाची जी सक्ती दिलेली आहे, जर यांनी जोर जबरदस्ती केली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना वायरीसारखं सोडल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करतोय की याच्या पुढं जर MSCBनी जर आपल्या घरी येऊन दादागिरी केली, जबरदस्ती केली, तर बाजूचा महाराष्ट्र सैनिक किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक शाखेमध्ये धाव घ्या. आम्ही ताबडतोब आमचा मनसैनिक तिथे जाऊन या अधिकाऱ्यांना आमच्या पद्धतीने जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.